छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अनुद्गार काढले तरी त्यांना सरकारी समितीवर घेतले जाते। मित्रहो नमस्कार। शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या बद्दल बेलगाम बेताल बोलणाऱ्या काही प्रवृत्ती अधूनमधून डोक्यावर काढत असतात। नाही, त्यांच्याकडून हे काही चुकून होत नसतं, हे सगळं जाणीवपूर्वक केलं जातं। त्यामागे अनाजी पंथाचा घाण विचार असतो हे मात्र निश्चित। अहो जसा जसा खरा इतिहास समोर येतोय ना अलीकडच्या काळामध्ये तशी तशी ही प्रवृत्ती अधिक अस्वस्थ होऊ लागलेली आहे। त्यांना कोण भीक घालत नाही होत, हा भाग वेगळा। अहो गेल्या 4 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये असाच एक विषय संतापजनक बनलेला आहे। त्याच्या तीव्र प्रतिक्रिया देखील उमटू लागलेल्या आहेत। इतिहासाचे संशोधक अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकीचा एक फोन आला। लबाड इतिहासाचा पुरस्कार करीत सावंत यांना धमकी दिली, आई बहिणीवरून शिव्या दिल्या, महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवछत्रपतींच्या बाबत देखील एकेरी उल्लेख करीत विषारी उलटी केली। हा फोन कॉल व्हायरल झाला आणि शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या। संतापले शिवप्रेमी, संतापाचे पडसाद काही ठिकाणी उमटलेही। यात म्हणजे या सगळ्या धमकी फोन वगैरे प्रकरणामध्ये नागपूरच्या प्रशांत कोरटकर याचं नाव समोर आलं। आपण कुणाला धमकी दिली नाही, व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मधला आवाज देखील आपला नाही, अशा प्रकारचे खुलासे या कोरटकरने केले। अटकेच्या भीतीनं बेपत्ताही झाला आणि न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मिळवला। शिवप्रेमी मात्र खवळलेले आहेत, त्यामुळं काही अनुचित घटना घडण्याची भीती सदैव होती, तशी ती त्यालाही असावी। त्यामुळं आता त्याची भाषा बदललेली आहे, नव्हे त्याची आता चांगलीच जिरली आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यानं आता एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करताना तो दिसत आहे। त्यानं म्हटलंय, जगभरात महाराष्ट्र ज्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने ओळखला जातो, त्यांच्या कथा शौर्य ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो। आजही त्यांच्या कहाण्या आणि कथा प्रत्येकाला प्रेरणा देणारे असतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये रायगडाला अनेक वेळा भेट देण्याचा योग आला, त्यांच्या समोर नतमस्तक होण्याचा योग आला। अशा छत्रपतींना माझा मानाचा मुजरा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र। वाह, कशी काय झाली हो ही उपरती। कालपर्यंत महाराजांच्या विरोधात नको नको ते बोलत होता आणि आज जय जिजाऊ, जय शिवराय। इंद्रजित सावंत यांनी सांगितलेला खरा इतिहास मान्य झाला की अंग शेकायची भीती वाटली। अचानक हा बदल कसा? पोलिसात भलेही गुन्हा दाखल झाला असेल, पण भाजपच्या बड्या नेत्यांच्या सोबत असलेले त्याचे फोटो पुढे काय करामत करतील हे कोणी सांगावं। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तर म्हणाले, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। या प्रशांत कोरटकर यानं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिली तरी त्याला संरक्षण दिलं जात आहे। राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अनुद्गार काढले तरी त्यांना सरकारी समितीवर घेतले जाते। विरोधी पक्षात काय हो, सामान्य माणसाची सुद्धा हीच भाषा आहे ना। आता बघा, छत्रपतींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालेला हा कोरटकर त्यांनी अजूनही इंद्रजित सावंत यांची साधी माफीही मागितलेली नाही। अर्थात ही धमकी अथवा महाराजांच्या बद्दल केलेली बेलगाम भाषा कोरटकर यांनीच केली आहे हे अजून तरी कायद्याने सिद्ध झालेलं नाही। कॉल डिटेल मध्ये मात्र त्याने सावंत यांना फोन केल्याचं आढळून आलं आहे अशी माहिती आहे। शिवप्रेमीच्या भीतीनं झुकावं लागलं, वाकावं लागलं, हे तरी काय कमी झालं, होय ना? मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।